नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे वर्ल्ड मल्टी सर्व्हिसच्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची एक स्कॉलरशिप सांगतो आहे। त्या स्कॉलरशिपचं नाव आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना। ही स्कॉलरशिप SC ST आणि NT म्हणजे नोमॅडिक ट्राइब म्हणजे ST मधलेच प्रकार आहे, तो शेड्यूल कास्ट मधला शेड्यूल ट्राइब मधला तो नॉन-मॅटिक आणि स्पेशली बॅकवर्ड क्लास या 4 कॅटेगरीवाले ही स्कॉलरशिप घेऊ शकतात। या स्कॉलरशिपमध्ये 2 प्रकार स्कॉलरशिप आहेत। एक अहवाल म्हणजे वसतिगृहाची स्कॉलरशिप आहे आणि एक तुम्हाला ही तुम्ही बाहेर जर तुमचा वसतिगृहामध्ये जर नंबर नाही लागला तर तुम्हाला बाहेर तुम्ही जो रेंट देता तुम्हाला तो रेंट मिळेल। तर हा फॉर्म तुम्ही शेवटपर्यंत कसा भरायचा तो अप्लाय करायचा हा शेवटपर्यंत बघा। तर चला सुरू करूया। सुरू करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तर चला सुरू करूया। सर्वप्रथम तुम्ही तुमचं क्रोम ओपन करायचे। क्रोममध्ये तुम्हाला एक वेबसाईट टाकायची आहे swayam.mahaonline.gov.in। ही वेबसाईट टाकल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल। इथे दिलेलं आहे ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, आदिवासी विकास विभाग। म्हणजे हे याचं स्पेसिफिक जे आहे की जे जास्त ट्रायबलला सर्वात प्राधान्य दिले जाईल, म्हणजे आदिवासी लोकांना याच्यात प्राधान्य दिले जाईल। पण यामध्ये तुम्ही SC वालेही अप्लाय करू शकता आणि SBC वालेही अप्लाय करू शकता। तर ते अप्लाय कसं करायचं ते बघूया आपण। आता इथे तुम्हाला दिलेलं आहे की तुमच्याकडे युजर नेम पासवर्ड टाकायचा आहे। इथे युजर नेम पासवर्ड नाही आहे तर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं, म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन क्लिक करायचं आपल्याला, नवीन रजिस्ट्रेशन। तर इथे तुमचा इथं स्टार्टिंगला दिलेला आहे तुमचा इथे आधार नंबर टाकायचा आहे। इथे तुमचा जसं आधारवरती सेम नाव आहे तसं टाकून घ्यायचं आहे तुम्हाला। तर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। इथे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे। इथे तुमचा जो चालू मोबाईल नंबर असेल जो तुमचा नंतर भविष्यात तुमच्या सोबत राहील मोबाईल नंबर तो टाकायचा आहे। इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा की इथे एक्झाम्पल दिलेला आहे पासवर्ड कसा टाकायचा आहे व कोणत्या याच्यामध्ये टाकायचा आहे। तर कन्फर्म पासवर्डवरती क्लिक करायचं आणि नंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे। सेव्हवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक सक्सेसफुलचा मेसेज येईल। मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणून मी बॅक टू लॉग इन करतोय। बॅक टू लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। आणि इथं दिलेला आहे तुम्हाला कॅप्चर दिलेला आहे। इथं दिलेला आहे सेकंड नंबर, तुम्हाला सेकंड नंबरचं कॅप्चर हा जसा कॅप्चर वेगळ्या प्रकारचा आहे तरी तुम्हाला सेकंड नंबरचं कॅप्चर टाकून घ्यायचं। इथं दिलेलं असते प्रत्येक वेळेस फर्स्ट किंवा सेकंड किंवा थर्ड। तर नंतर तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं। लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन स्टेटस म्हणजे तुमचा आधार याच्याशी लिंक करायचं आहे। तर इथं तुम्हाला क्लिक करायचं जो तुम्ही स्टार्टिंगला आधार नंबर टाकला होता। जर तुमचा आधार लिंक नसेल तर तुम्हाला इथं 2 ऑप्शन आहेत। आधार लिंक नसेल तर तुम्हाला एक ऑप्शन बायोमेट्रिक्स आहे आणि एक OTPचा आहे। तर तुम्ही OTPवर क्लिक करायचं आहे। OTPवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP जाईल। इथे दिलं की तुमच्या मोबाईलवर एक सक्सेसफुली OTP सेंड झाला आहे। तर तुम्हाला तो इथे एक OTP टाकायचा तुमच्या मोबाईलवर जोही आला असेल तो तुम्हाला मोबाईल नंबर OTP तिथं टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर समोर एक क्लिक येईल तुम्हाला व्हेरीफाय म्हणून, व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफायवरती क्लिक झाल्याच्यानंतर असं एक व्हेरीफाय म्हणून तुमचं सक्सेसफुली व्हेरीफाय होईल किंवा इथं सध्या वेबसाईटला प्रॉब्लेम आहे त्यामुळे सध्या व्हेरीफाय होत नाही आहे। तर नंतर तुम्हाला इथं वरती क्लिक करायचं आहे। जर नवीन ॲप्लिकेशन असेल तर तुम्हाला इथे वरती येतं 2 ॲप्लिकेशन असेल तर तुम्हाला इथं दिलेला आहे की एक न्यू दिलेला आहे आणि इथं रिन्यू दिलेला आहे, नूतनीकरण। जर तुम्हाला इथं 2 स्कॉलरशिप दिलेला आहे। सध्या स्वयं म्हणजे तुम्ही जे बाहेर राहता ते रेंट देते आणि हॉस्टेल ॲडमिशन इथे हॉस्टेलला म्हणजे तुम्हाला इथे हॉस्टेलला नंबर लागू शकतो। सध्या हॉस्टेलची स्कीम चालू आहे त्यामुळे हॉस्टेलवरती हा व्हिडिओ आहे। तर दिलेला आहे ACT नेम म्हणजे तुमचा अप्पर आयुक्त कुठला आहे, म्हणजे समजा कोणत्या जिल्ह्याचा आहे तर तुम्हाला इथं तुमचं जही अप्पर आयुक्त असेल तिथं सिलेक्ट करायचं तुमचं। आणि नंतर इथं खाली तुम्हाला दिलेलं आहे की PO म्हणजे प्रोजेक्ट ऑफिसर म्हणजे तुमचा इथं प्रकल्प अधिकारी कोण आहेत, कोणत्या जिल्ह्याचा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। आणि नंतर तुमचा करंट कोर्स लेवल जी तुमची चालू आहे ते तुम्हाला करंट कोर्स लेवल निवडायची आहे। याच्यामध्ये तुम्हाला 8वी पासून तो तुमचा जोही प्रोफेशनल कोर्स आहे MPhil पर्यंत त्याच्यामध्ये सर्व कोर्स 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन हे सर्वजण या स्कॉलरशिप किंवा याचा लाभ घेऊ शकता। तर तुम्हाला तुमचा जो कोर्स असेल तो कोर्स सिलेक्ट करायचा आणि नंतर प्रोसेडवरती क्लिक करायचं आहे। प्रोसेडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट वगैरे विचारल्यानंतर तुमचं जसं नाव टाकलं होतं तुम्ही प्रोफाईल बनवताना तसं तुम्हाला इथे नाव तुमचं दिलेलं आहे, तुमचं इथं जेंडर दिलेला आहे। इथे तुमचा आधार नंबर तुम्ही जो रजिस्टर्ड केला स्टार्टिंगला तो आहे। ती तुमची आधारवरची जन्मतारीख येईल। तुम्हाला इथं वय दिलेलं राहील तुमचं किती वय आहे। तुमचं वडिलाचं नाव टाकायचं आहे। ते तुम्हाला नंतर तुमच्या आईचं नाव वगैरे टाकायचं आहे।
तुम्हाला विचारलेलं आहे की तुमच्या वडिलांचं उत्पन्न कोणाचं आहे, आईवडिलांचं आहे की ग्रँटेड म्हणजे तुम्हाला पालन करतो त्यांचं आहे. तर तुम्हाला आईवडिलांचं करायचं इन्कम सर्टिफिकेट हे तुमच्याकडे आईवडिलांचं आहे वार्षिक उत्पन्न. तर तुम्हाला इथं खाली तुमचा करस्पॉन्डिंग ॲड्रेस विचारला, म्हणजे तुम्ही सध्या कुठे राहतात तर तुम्हाला तिथला ॲड्रेस टाकायचा आहे. येथे नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात तिथला तुम्हाला जिल्हा टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला इथं पिनकोड टाकून घ्यायचा आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यातला तिथला पिनकोड असेल, जर तुमचा करंट परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्ही इथं क्लिक करू शकता की हा करंट परमनंट ॲड्रेस सेम आहे. तुमच्याकडे जर मोबाईल नंबर तुम्ही स्टार्टिंगला जो टाकला होता तो तिथे येईल. नंतर तुम्हाला समोर तुमची मेल आय डी टाकायची. मेल आय डी असेल तर टाकायची, नसेल तर कंपल्सरी नाही आहे इतकी की तुम्ही टाकाच म्हणून मेल आय डी. तुमची मेल आय डी टाकून घ्यायची तुम्हाला, तुमची मेल आय डी. नंतर तुम्हाला इथं तुमच्या वडिलांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. वडिलांचा मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे कास्ट डिटेल्स विचारलेली आहे. तर इथं तुम्हाला सर्व कास्ट दिलेलं आहे. जास्त प्राधान्य म्हणजे ST कॅटेगरीला आहे, म्हणजे शेड्यूल कास्टला आहे. नंतर तुम्हाला इथे SC कॅटेगरी दिलेली आहे, NT कॅटेगरी दिलेली आहे, नॉन मॅट्रिक, ट्रायबल, आणि इथं दिलेलं आहे स्पेशली बॅकवर्ड क्लास SBC. तर तुम्हाला तुमची जी ही कॅटेगरी वगैरे असेल तर तुम्हाला ती कॅटेगरी सिलेक्ट करायची. जर SC असेल तर SC करू शकता. नंतर तुम्हाला इथे एक पोट जात टाकायची. तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वगैरे पोट जात असेल ती पोट जात टाकून घ्यायची. नंतर तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्ही आदिवासी जमातीला आहात का, तर इथे येस करू शकता, जास्त तर नसेल तर नो करू शकता. नंतर तुम्हाला एक अदर डिटेल्स विचारलेली आहे खाली. आर यू ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, तर नाही आहे करायचं. इथं विचारलेलं आहे तुम्ही अतिदुर्बल भागात रहिवासी आहात का, तर नोवरती क्लिक करायचं. इथं तुमच्या वडिलांचं इन्कम टाकायचं आहे. इन्कम हे जास्तीत जास्त 1 लाखाच्या वरती नसलं पाहिजे, कारण हॉस्टेलला नंबर लावायचा असेल तर नाही पाहिजे. तुम्हाला विचारलेलं आहे BPL आहे का, नाही करायचं. BPL EWS सर्टिफिकेट जर असेल, EBC मागासवर्गीय असेल तर त्याच्यावरती सिलेक्ट करायचं नाही. तुम्हाला तुमचा इथं कास्ट सर्टिफिकेट नंबर, जो कास्ट नंबरवरतीच्या राईट साईडला वरती दिलेला आहे तो तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकून घ्यायचा. तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी असेल, समोर दिलेला आहे व्हॅलिडिटी जर असेल तुमच्याकडे तर व्हॅलिडिटीचाही नंबर टाकून घ्यायचा आहे, नसेल तर राहू द्यायचा. इथं तुम्हाला विचारलेलं आहे ॲप्लिकंट पॅन कार्ड. जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर इथं तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. वडिलांचं पॅन कार्ड असेल तर तुम्हाला इथं वडिलांचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे, नसेल तर आवश्यक नाही आहे. ज्याच्यासमोर स्टार असेल, रेड स्टार दिलेला आहे, तेवढंच कंपल्सरी आहे तुम्हाला या फॉर्ममध्ये भरणं. जर तुमच्या आईचंही पॅन कार्ड असेल, कोणाचंही पॅन कार्ड वगैरे, आधार नंबर असेल आईचा वगैरे, तर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. इथं तुम्हाला स्पेशली अबाउट डिटेल्स, जर तुम्ही हँडिकॅप जर असेल तर तुम्हाला हँडिकॅपवरती सिलेक्ट करून तुम्हाला इथं तुमचा जोही हँडिकॅपचा परमनंट असेल, टेम्पररी असेल, तुम्ही जर इथं सिलेक्ट करू शकता. हँडिकॅप जर असेल तर तुम्हाला इथं समोर दिलेलं आहे. आणि इथं तुम्हाला आता करंट कोर्स डिटेल्स, जी तुमची स्टार्टिंगला तुम्ही करंट कोर्स डिटेल्स टाकली होती ते तुम्हाला त्या करंट कोर्स तुम्ही कुठं शिकता, तुम्हाला तिथे लोकेशन वगैरे दिलेलं आहे. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. तुमचं विद्यापीठ म्हणजे कुठंही जर तुमचं ॲडमिशन असेल तुम्हाला तिथे टाकून घ्यायचं आहे. तर तुम्हाला इथं तुमचं कॉलेज वगैरे सिलेक्ट करायचं, तुमचं कॉलेज कोणतं चालू आहे. विद्यापीठात जर असेल विद्यापीठ सिलेक्ट करू शकता. जर तुमचं कॉलेजला बाहेर असेल तर बाहेर कॉलेजलाही सिलेक्ट करू शकता. नंतर तुमचा अभ्यासक्रम कोणता चालू आहे, तुम्हाला इथं मास्टर ऑफ फिलॉसॉफी वगैरे, म्हणजे मास्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे तुमचं एम फिल वगैरे. तर तुम्हाला इथं तुमचा सिलेबस वगैरे दिलेला आहे की तुमचं कोणत्या डिपार्टमेंटला तुमचं ॲडमिशन आहे वगैरे, तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे. तर नंतर तुम्हाला इथं दिलेलं आहे की करंट कोर्स डिव्हिजन, म्हणजे तुमचं वर्ष ड्युरेशन, तर किती अभ्यासक्रम किती वर्षाचा आहे, तर तिथे 2 वर्ष सिलेक्ट करायचं. इथं विचारलेलं आहे करंट कोर्स इन म्हणजे तुम्ही कितव्या वर्षाला आहात, फर्स्ट इयरला आहात का सेकंड इयरला आहात. इथं विचारलेलं आहे अप्लाइड फॉर ॲडमिशन आफ्टर डिप्लोमा, म्हणजे तुम्ही डिप्लोम्यानंतर ॲडमिशन घेतलं असेल तर इथं राईट करायचं, नसेल तर नो करायचं आहे. तिथं राईट करायची आवश्यकता नाही. इथं विचारलं आहे तुम्ही डायरेक्ट SSC नंतर अप्लाइड फॉर ॲडमिशन डायरेक्ट SSC नंतर जर तुम्ही डायरेक्ट 10वी नंतर जर ॲडमिशन घेतलं असेल तर येस करायचं, अन्यथा नो करायचं इथे. आणि इथं विचारलेलं आहे अकॅडमिक इयर 2021 हे 2021साठी अप्लाय होतं आहे. ज्या दिवशी तुम्ही ॲडमिशन डेट घेतली, ॲडमिशन केलं आहे त्या दिवशीची तुम्हाला डेट टाकायची आहे. इथं तुम्हाला डेट टाकून घ्यायची. आणि नंतर इथं तुम्हाला विभाग दिलेला आहे. जर मेडिकल असेल तर मेडिकल करू शकता, इंजिनिअरिंग असेल तर इंजिनिअरिंग, आणि जर त्यात नसेल तर ऑदर करून द्यायचा. तुम्हाला इथे पावतीचा नंबर टाकायचा आहे. तुमच्या इथे पावती नंबर टाकायचा. आणि इथं विचारलेला आहे की तुम्ही मागील वर्षी हॉस्टेलला होता का. येस केल्याच्यानंतर तुम्हाला एक डिटेल्स येईल वसतिगृहाची, ती वसतिगृहाची डिटेल्स भरून द्यायची आहे. इथं तुम्हाला कोणत्या, आता इथं औरंगाबादमध्ये 2 हॉस्टेल आहेत. तुम्ही जिथेही असेल तुम्हाला वसतिगृहाचे नाव येतील तिथे औरंगाबादमध्ये, तर तिथं तुम्हाला वसतिगृहाचं नाव टाकायचं आहे. तर इथं तुम्हाला लास्ट एक्झाम, म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी कोणती एक्झाम पासआउट झाले तर तुम्हाला तिथे ती एक्झाम टाकायची आहे. आणि इथं तुमचं कोणतं कॉलेज वगैरे होतं
तर ते कॉलेज टाकायचं आहे. ते कोर्सचं नाव टाकायचं तुम्हाला, कोर्स कोणता होता तुम्हाला, आणि तर कोर्सचं ड्युरेशन विचारलं आहे 1-2 वर्ष 3 वर्ष तुम्हाला इयर्समध्ये दिलेलं आहे, ते तर ड्युरेशन टाकायचे. इथे तुम्हाला ऑप्टेन मार्क्स टाकायचे तुमचे कितीपैकी होते, ते तुम्हाला ऑप्टेन मार्क्स टाकून घ्यायचे. तर इथं तुम्हाला पर्सेंटेज ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन येतील. जर तुमची AT-KT फेल वगैरे असेल तर AT-KTवाली भरू शकता. त्यासाठी तुम्ही पासआउट जर असाल तर पासआउट. नंतर तुम्हाला इथं विचारलेले आहे SSC बोर्ड डिटेल्स, म्हणजे तुम्हाला 10वीचं बोर्ड कोणतं होतं ते 10वीचं बोर्ड सिलेक्ट करायचं, तुमचं डिव्हिजनल बोर्ड कोणतं होतं, आणि नंतर तुम्हाला इथे पासिंग इयर तुम्ही केव्हा पासआउट होता ते पासिंग इयर तुम्हाला टाकून द्यायचं, तिथं सिलेक्ट करून टाकायचं आहे. आणि नंतर तुम्हाला इथं दिलेलं आहे की पासिंग मंथ, म्हणजे कोणत्या महिन्यात पास आउट झाला. जर AT-KT असेल तर तुमची 10वीला ऑक्टोबरमध्ये त्याला, जर AT-KT नसेल तुम्ही फ्रेश असेल तर मार्चमध्ये तुम्हाला दिलेला आहे की मार्च सिलेक्ट करू शकता. इथे तुम्हाला 10वीचा सीट नंबर टाकायचा आहे. तुम्हाला 10वीचा सीट नंबर टाकल्याच्यानंतर खाली स्क्रोल करायचं, स्क्रोल तुम्ही प्रिव्हियस डिटेल्स जर वरती येस केला असतं तर हे डिटेल्स तुम्हाला कंपल्सरी असेल. जर तुम्ही मागच्या वर्षी जर हॉस्टेलला राहत असेल तर इथं मागच्या वर्षीच्या हॉस्टेलचं डिटेल्स टाकायची तुम्हाला. तर नंतर इथे तुम्हाला खाली बँक डिटेल्स विचारलेले आहे. बँक डिटेल्स तुम्हाला तुमची बँकेचं तुमच्या रेकॉर्डनुसार तुम्हाला नाव टाकायचं आहे, बँकेच्या रेकॉर्डनुसार. इथे तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. इथे तुम्हाला बँकेचं नाव टाकायचं आहे. इथे तुम्हाला ब्रांच टाकायची कुठली आहे. इथे तुम्हाला बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. इथे ना तुम्हाला MRC कोड तो तुमच्या पासबुकवर तो असेल तर टाकू शकता, नाहीतर नसेल तर नो, कारण कंपल्सरी नाही आहे तो. नंतर तुम्हाला इथं विचारलेलं आहे की इफ द अकाउंट नंबर सीड विथ आधार नंबर, म्हणजे तुमच्या आधारशी लिंक आहे का तुमचा अकाउंट नंबर, तर येस करायचं आहे. आणि नंतर तुम्हाला हे आय ॲग्री करून सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक करायचं. एकदा डिटेल्स वगैरे तुमची कंप्लीट झाल्याच्यानंतर ही चेंज करू शकता तुम्ही. सेव्हवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे. तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर आलेला असेल, तो ॲप्लिकेशन नंबर तुम्ही घ्यायचा आणि तुमचा एक टेक्स्ट मेसेजही आलेला असेल, तो टेक्स्ट मेसेजही तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे. अशी डिटेल्स तुम्हाला सेव्ह झाल्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर इथं तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडवरती क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड तुम्हाला करायच्यानंतर क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे की तुमचे डॉक्युमेंट विचारलेले आहेत कोणकोणते कंपल्सरी आहे. याच्यामध्ये तुम्हाला 6 डॉक्युमेंट कंपल्सरी आहे. एक तर तुमचं आधार कार्ड घ्यायचं आहे, तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी टाकू शकता तुम्ही. इथं तुमची कॉलेजची ॲडमिशन रिसिप्ट टाकायची आहे. इथं तुमच्या वडिलांचं इन्कम सर्टिफिकेट, इथं तुमचं मेडिकल, हॉस्टेलला राहत असल्यामुळे तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट हे कंपल्सरी. इथं वडिलांचं जर डेथ सर्टिफिकेट असेल तर डेथ सर्टिफिकेट, वडील जर एक्सपायर झाले असेल तर इथं येस करू शकता, नंतर नो. नंतर तुम्हाला इथं विचारलेलं आहे की तुमची मागच्या वर्षीची तुम्हाला मार्कशीट आहे ग्रॅज्युएशनची, ती इथे अपलोड करायची आहे. आणि नंतर तुम्हाला इथं फक्त 10वीची, जर तुम्हाला इथं 10वीची मार्कशीट जोडायची आहे, इथं येस करू शकता 10वीची मार्कशीट. आणि तुमची इथं मागच्या वर्षी समजा ग्रॅज्युएशनची जर TC असेल तर TCवरती क्लिक करायचं आहे. नंतर अपलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर हा तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिटेड येईल. तर सबमिट सक्सेसफुली झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे होमवरती समजा घेऊन जाईल तुम्हाला, आणि याच्या खाली एडिट फॉर्मच्या खाली तुम्हाला एक ऑप्शन येईल की प्रिंट आउट करून घ्यायची. आणि तुम्ही तुमच्या जवळच्या जिथे हॉस्टेल असेल, जे हॉस्टेल सिलेक्ट केलं तर तिथे हॉस्टेलला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा. तर अशा प्रकारे हा तुमचा ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचा फॉर्म अप्लाय होतो. आणि ह्या स्कीमचा तुम्ही सर्वजण लाभ घेऊ शकता. हे फ्रीमध्ये आहे.